मुंबईची सत्तेची चावी महायुतीच्या पदरात पडून 10 दिवस झालेत आणि त्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरून परतून 2 दिवस झालेत. पण एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये महापौर पदावरून सुरू असलेली चर्चा ताणत चालली आहे आणि अजून फिसकटत चालली आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. आणि याची कारण काय सांगितली जात आहेत माहिती आहे? एकनाथ शिंदे हे भाजपची मागणी धुडकावून दरेगावात गेलेत आणि त्यात देखील एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपला सोडून स्वतंत्र गट स्थापन करण्यावरच भर देते. मुंबईमध्ये त्यांना स्वतंत्र गट स्थापन करायचंय. शिंदेच्या शिवसेनेने जे हॉटेल पॉलिटिक्स केलं त्यामुळे देखील भाजपचे केंद्रीय नेतृत्व रागवल्याचं म्हटलं जात आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच सगळ्या गोष्टींवर माहिती घेणार आहोत. शिंदे नेमकं मुंबईचं महत्वाचं राजकारण सोडून दरेगावी का गेले, त्यांना स्वतंत्र गट का स्थापन करायचंय आणि भाजपचं नेतृत्व नाराज असल्याचं का म्हटलं जात आहे, यावरती आपण हा विषय जो आहे तो जाणून घेणार आहोत. सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया. तर मंडळी, मुंबई महानगरपालिकेत महापौर पद आणि स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचं आपण अनेक माध्यमातून बातम्या येताना पाहतोय. काही आर्टिकल मधून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईत पहिल्या 2.5 वर्षांसाठी महापौर पद आणि स्थायी समितीसह अन्य समित्यांमध्ये समसमान प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची मागणी जी आहे ती करण्यात येते असं देखील कळतंय. बरं, विषय एवढाच नाहीये. एकनाथ शिंदे यांच्या हॉटेल पॉलिटिक्स नंतर दिल्लीतील भाजप नेतृत्व नाराज झाल्याची चर्चा देखील घडली आहे. आता हॉटेल पॉलिटिक्सवर नाराजी का असू शकते, तर केंद्राला वाटलं हे असं करणं गरजेचं नव्हतं. यातून जनतेमध्ये चर्चा घडू लागल्या की शिंदे सेना भाजपवर दबाव आणण्यासाठी हे सगळं करताय का? महापौर पद आणि स्थायी समितीवर दावा करण्यासाठी पॉलिटिक्स करण्यात आलंय का? भाजपने त्यांचे नगरसेवक तर असे हॉटेलमध्ये नेले नाही ना कोणत्या इतर पक्षाने नेले. मग शिवसेनेने असं करणं योग्य होतं का? आणि याच दरम्यान दिल्लीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील मुंबईत महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असा आदेश दिल्लीतून देण्यात आल्याचं देखील एक सांगितलं जात आहे. मग यानंतर या सगळ्याची जाण होताच आणि महापौर पद मिळणार नाही हे स्पष्ट होताच शिंदे सेनेने त्यांचे नगरसेवक पुन्हा हॉटेलमधून आपल्या घरी रवाना केले असं म्हटलं जात आहे. आता शिंदे सेनेला महापौर न मिळण्यामागे अजून देखील कारण आहेत. आतापर्यंत जेव्हा जेव्हा एकसंघ शिवसेना सत्तेत होती तेव्हापासून एकच नियम फॉलो करण्यात आलेला, ज्याचं जास्त संख्याबळ त्यांच्याकडेच महापौर पद राहील, ज्याचं जास्त संख्याबळ त्याचीच एक स्थायी समिती जी असते त्यामध्ये आणि या समितींमधील जे अध्यक्ष पद असतं, चेअरमन पद असतं, त्यावरती वर्चस्व राहील. अशा प्रकारचं एक गणित अगोदरपासून ठरवण्यात आलं होतं. आणि आता फक्त आणि फक्त तुम्ही इतर महापालिकांमध्ये चांगलं यश मिळवलंय, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने इतर महापालिकांमध्ये चांगलं यश मिळवलंय म्हणून तिकडची ताकद दाखवून मुंबईत वाटाघाटी कराल तर ते भाजपला देखील काही रुचत नाहीये आणि यातूनच ही सगळी नाराजी निर्माण होत असल्याचं कळतंय. या सगळ्या घटना घडत असताना शिंदे सेना आणि भाजपमध्ये नाराजी निर्माण झाल्याचं अजून एक महत्वाचं कारण म्हणजे शिंदे सेनेला गटनोंदणी स्वतंत्र करायची आहे आणि भाजपला ही नोंदणी मात्र एकत्र करायची आहे. महायुतीचा एकत्र एक गट असावा असं भाजपचं म्हणणं आहे, पण शिंदे सेनेनं हे नाकारण्याचं कारण देखील समोर आलंय. संयुक्त नोंदणी झाल्यानंतर एकत्र जर भाजप आणि शिवसेना संयुक्त नोंदणी करते तर महापालिकेत भाजप शिंदे सेनेचा एकच गटनेता राहणार. सभागृहात तसेच सगळ्या समित्यांमध्ये भाजपची जी भूमिका असेल, जे भाजप ठरवणार तेच शिंदे सेनेला करणं बंधनकारक राहील. भाजपाला पूर्ण समर्थन द्यावं लागेल. याशिवाय महापालिकेत दोन्ही पक्षांना स्वतंत्र कार्यालयाऐवजी एकच कार्यालय मिळण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेला त्यांचं कार्यालय बीएमसी ऑफिसमध्ये मिळणार नाही जर त्यांनी संयुक्त गट स्थापन केला तर. महत्वाचं म्हणजे समित्यांमध्ये शिंदे सेनेला किती प्रतिनिधित्व द्यायचं याचा अंतिम निर्णय ही भाजपच्या गटनेत्याकडे राहू शकतं. पण या उलट सध्याच्या पक्षीय बलाबलानुसार जर एकनाथ शिंदे हे स्वतंत्र नोंदणी करतात, त्यांचा एकनाथ शिंदे यांचा जो स्वतःचा पक्षाचा एक गट आहे तो जर तो स्वतंत्र नोंदणी करतात तर स्थायी समितीवर भाजपचे 8 आणि शिंदे सेनेचे 3 सदस्यत्व जे आहे ती एक जाण्याची शक्यता आहे. आणि जर एकत्र केलं तर जे भाजप ठरवेल तसंच होणार. मात्र संयुक्त गट झाल्यास शिंदे सेनेचे किती सदस्य स्थायी समितीवर पाठवायचंय याचा अधिकारच भाजपकडे राहील आणि यामुळे शिंदे सेनेनं स्वतंत्र गट म्हणून एक नोंदणी करण्याचा आता निर्णय घेतल्याचं समजतंय. पण भाजपचं म्हणणं आहे
संयुक्त गट नोंदणी झाल्यास, एकत्र नोंदणी झाल्यास गुणोत्तर प्रमाण बदलेल, सत्ताधारी गटाचा एक सदस्य वाढू शकतो. पण फक्त आणि फक्त या अशा फायद्यांसाठी शिंदे सेनेला वाटतंय संयुक्त गट नोंदणी केली तर पुढील 5 वर्ष महापालिकेत भाजपचंच धोरण आपल्याला स्वीकारावं लागेल आणि शिंदे सेनेचे स्वतंत्र अस्तित्व धोक्यात येईल. त्यामुळे शिंदे सेनेने स्वतंत्र पक्ष म्हणून नोंदणी करण्याचा निर्णय घेतल्याचं आता म्हटलं जात आहे. व्हिडिओच्या शेवटी काय तर निवडणुकीचा निकाल लागून 10 दिवस उलटल्यानंतरही मुंबईत अद्याप महायुतीचा महापौर विराजमान होऊ शकलेला नाहीये. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी त्यांच्या साताऱ्यातील दरेगावी निघून गेल्याने अजून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. शिंदे रविवारी दुपारपर्यंत मुंबईत होते, त्यानंतर ते साताऱ्याकडे रवाना झाले. म्हटलं जात आहे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते साताऱ्यात गेलेत. पण पुन्हा भाजपकडे त्यांची नाराजी वर्तवण्यासाठी शिंदेंनी दरेगावाला जाणं ठरवलं का आणि भाजपवर दबाव आणण्यासाठी हीच ती जुनी टॅक्टिक्स आहे का, हा प्रश्न देखील उपस्थित राहतोय. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला. धन्यवाद.